स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये कसलीही परिस्थिती असली तरी स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्हा सर्वांचा अनुभव आहे. आमच्याशी परमेश्वर कितीतरी चांगला आहे. आणि या जगामध्ये आपण देवाची लेकरं, त्याचे अनुयायी, त्याचे शिष्य, विश्वासणारे या नात्याने जीवन जगत आहोत. म्हणून आज मननासाठी मी स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय हा निवडलेला आहे. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आपणा सर्वांना परिचित आहे. नीतिमान व अनीतिमान या मनुष्याविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यात 6 वचनं आहेत. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभारत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुश्यासारखे आहेत. त्यामुळे दुर्जन न्यायसमोरी टिकायचे नाहीत, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. या ठिकाणी या 6 वचनामध्ये आम्ही पाहतो, पहिल्या 2 वचनामध्ये नीतिमान कोण आहे, धन्य कोण आहे याविषयी लिहिलेलं आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की तो नीतिमान मनुष्य कसा आहे, काय आहे याच्याविषयी थोडं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये दुर्जन कसा आहे किंवा अनीतिमान कसा आहे याविषयी उल्लेख केलेला आहे. आणि 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की नीतिमान किंवा अनीतिमान किंवा चांगला मनुष्य आणि दुर्जन माणूस याविषयी तुलना केलेली आपण पाहतो. आजचा ह्या स्तोत्रसंहिता याच्या पहिल्या अध्यायातून एक मथळा मी आपल्या समोर मांडू इच्छितो. तो म्हणजे यशस्वी विश्वासणाऱ्याची गुणलक्षणं काय. यशस्वी विश्वासणाऱ्याची गुणलक्षणं. आम्ही सर्वजण विश्वासणारे आहोत. होय, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहोत. तो माझ्या पापांसाठी मरण पावला, उरला गेला, पुन्हा 3ऱ्या दिवशी तो उठला, त्याचं स्वर्गारोहण झालं, तो पुन्हा येणार आहे. ह्या गोष्टीवर वैयक्तिक आपला विश्वास आहे. ज्यांनी त्याचा वैयक्तिक स्वीकार केलेला आहे तितक्याच त्याने तारण दिलेलं आहे, आपणाला माहीत आहे. आणि एवढंच केवळ नव्हे, रोमकरासपत्र याचा 5व्या अध्यायामध्ये त्याने हे देखील लिहिलेलं आहे, विश्वासाने आम्हाला त्याने नीतिमान केलेला आहे. तर यशस्वी विश्वासणाऱ्यांची गुणलक्षणं पाहत असताना आम्ही पाहतो की जेव्हा यश हे मोजलं जातं किंवा त्याचं मापदंड जे असतं ते जर आम्ही जैगिक दृष्ट्या जर पाहिलं तर जैगिक जो यशस्वी मनुष्य असतो त्याचं मापदंड कसं बरं मोजलं जातं, त्याची संपत्ती किती आहे, त्याची सत्ता काय आहे, स्थान काय आहे, मान काय आहे, ह्या गोष्टीवरून ते मोजलं जातं. परंतु जो दैवी मनुष्य आहे त्याचं जे मापदंड आहे ते देवच मोजत असतो. आणि आम्ही पाहतो की ते बाह्य रीतीने जास्त दिसत नाही, अंतर्यामी जास्त आहे. आणि ज्याचं मापदंड अंतर्यामी जास्त आहे, अंतर्यामी जास्त असतं, ते बाहेर येतं, त्यावरून आम्हाला दिसून येतं, त्यावरून आम्हाला दिसून येतं की याच्यामध्ये यशस्वी विश्वासणाऱ्याची गुणलक्षण आहे. आता या ठिकाणी मी पाहतो जो पुरुष या ठिकाणी म्हटलेला आहे, पहिली गोष्ट यशस्वी विश्वासणाऱ्याच्या गुणलक्षणामध्ये आम्ही पाहतो की यशस्वी विश्वासणाऱ्याचा मार्ग. पहिली गोष्ट मार्ग. या ठिकाणी आम्ही पाहतो की जो यशस्वी विश्वासणारा जो आहे या जगापासून वेगळा केलेला असा आहे. आम्हाला माहित आहे, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, या जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने आम्हाला निवडलेलं आहे
आणि रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1-2 वचनामध्ये देखील लिहिलेला आहे, देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे, या जगाशी तुम्ही समरूप होऊ नका, तर आमचा जो मार्ग आहे तो मार्ग, याचा अर्थ आमचं चालणं, बसणं, उठणं हे कसं आहे हे परीक्षण करून घेणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की हा जो यशस्वी विश्वासणारा आहे तो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, तो दुर्जनांचं ऐकत नाही. आणि आम्ही पाहतो की जे दुर्जन आहेत, जे पापी लोक आहेत, त्यांचं तो ऐकत नाही हे आम्हाला या ठिकाणी दिसून येते. पहिली गोष्ट, तो दुर्जनावर विश्वास ठेवत नाही, दुर्जनावर विश्वास ठेवत नाही. दुसरी गोष्ट, तो दुर्जनासारखं वागत नाही. जर आपण 2 कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचन आपल्याला सर्वांना माहित आहे, त्यामध्ये दिलेलं आहे की 2 कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये आपल्याला माहित आहे, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालेले आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आमचा पुनर्जन्म झालेला आहे, आम्ही नवीन उत्पत्ती असे आहोत. तर आम्ही दुर्जनावर विश्वास ठेवू नये. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, दुर्जनासारखं आपण वागू नये. आणि तिसरी गोष्ट, त्याच 6व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये आम्ही पाहतो, आम्ही दुर्जनांचं नाही, दुर्जनांना आपण वी आर नॉट बिलॉंग टू विकेड पीपल. जर आपण 6व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी 14 वचनापासून वचन आहेत, त्या ठिकाणी देवभक्त नसलेल्याशी मैत्री करू नये म्हणून या ठिकाणी पौलाने कोरिंथकरांना इशारा दिलेला आहे. त्याच्यातील 17 वचनामध्ये आतमधलेलं आहे, म्हणून त्याच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हास स्वीकारेन. या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही अशुद्ध किंवा दुर्दैवी दुर्जनांची नाही, वी आर नॉट बिलॉंग टू विकेड. आणि जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकांमध्ये जर पाहिलं तर लोटाचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचं चालणं, त्याचं बसणं, त्याचं उठणं याविषयी पाहत असताना आम्ही त्याच्या जीवनामध्ये जर आपण पुढे पाहिलं तर इव्हेंच्युअली तो त्याची अधोगती झालेली आम्ही पाहतो. म्हणून आपण दक्षता बाळगली पाहिजे की आपला मार्ग काय आहे, आपण चालणं, बसणं, उठणं कसं आहे हे आपण जाणून घेणे हे फार गरजेचं आहे. आणि आम्ही पुढे पाहतो, दुसरी गोष्ट या ठिकाणी दिसून येते ती म्हणजे यशस्वी विश्वासणाऱ्याचा आनंद. त्याचा आनंद, त्याचा मार्ग म्हणजे तो दुर्जनांच्या मार्गामध्ये बसत नाही, दुर्जनावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यासारखं तो वागत नाही, आणि त्यांचा तो नाही हे आपण पाहिलं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसून येते, यशस्वी विश्वासणाऱ्याचा आनंद. त्याचा आनंद कशात आहे बरं, तर आम्ही पाहतो की या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तो देवाच्या वचनात आनंदी असा आहे. हे देवाचं वचन जे आहे त्याला त्यानं कॅप्चर केलेलं आहे, त्याच्याबद्दल पकड आहे, त्याच्याबद्दल त्याची आपुलकी देवाच्या वचनाबद्दल आहे हे आपणाला दिसून येतं. त्याच्यामध्ये तो संतुष्ट आहे, त्याच्यामध्ये तो आनंद आहे. कारण की देवाचं वचन म्हणजे हे काही गोष्टीचं पुस्तक नाही, देवाचं वचन म्हणजे पवित्र शास्त्र, ही काही ग्रंथकथा नाही. देवाचं वचन काय हे आपणाला माहित आहे. तिमोथेला 2 पत्र याचा 3 अध्याय 16 वचनामध्ये ईश्वर प्रेरित आहे, ते आम्हाला आमची चुका दाखवतं, आम्हाला नीती शिक्षण देतं, ते आमची सुधारणा करतं, हे देवाचं वचन आहे. आणि ह्या देवाच्या वचनामध्ये रमतो असणे, परिपूर्ण असं देवाचं वचन आहे. त्याच्यामध्ये त्याची आवड असते, त्याच्यावर तो अधिक प्रेम करतो आणि देवाच्या वचनानुसार वागतो. देवाच्या वचनाची जी काही त्याला किंमत आहे, देवाच्या वचनाची जी अमूल्य किंमत आहे, त्याची जाणीव त्याला. देवाच्या वचनाविषयी या ठिकाणी जर पाहिलं तर देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये बरेच संदर्भ आहेत, परंतु ते आम्हाला अन्न असं आहे. देवाचं वचन अन्न असं आहे.
देवाचं वचन लहान मुलाला, तान्हिल्या मनाला दूध असं आहे आणि वाढणाऱ्याला ते मांसासारखं आहे. ते आम्हाला सर्वांसाठी भाकर असं आहे. ते आम्हाला काय करतं बरं? ते आम्हाला मधासारखं आहे. कारण की जेव्हा आपणाला गरज असते त्यावेळेस देवाचं वचन मधासारखं असं आहे. देवाचं वचन प्रकाश असा आहे. ते आम्हाला अंधारात जर आपण असलो तर प्रकाश देणार असं आहे. देवाचं वचन सत्य असं आहे. याची संदर्भ वचन आहेत ती मी काय आता सांगत नाही. देवाचं वचन हे आरशासारखं आहे. देवाचं वचन पाण्यासारखं आहे आणि देवाचं वचन शुद्ध करणार असं आहे. देवाचं वचन शांती देणार असं आहे. देवाचं वचन आम्हाला ताजेतवानं करणार असं आहे. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये बीज असं आहे. देवाचे वचन दुधारी तरवारीसारखं आहे आणि देवाचं वचन हातोड्यासारखं आहे. ते आम्हाला काय करतं? ते आम्हाला घडवतं. देवाचं वचन आम्हाला घडवतं. देवाचं वचन लढाई करून फाडून काढणार असं आहे आणि देवाचं वचन अग्नी देखील आहे. आणि आम्ही पाहतो की ह्या देवाच्या मनुष्याचा किंवा नीतिमानाचा आनंद कुठं आहे बरं? त्याचा आनंद देवाच्या वचनात आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो देवाच्या वचनामध्ये परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आणि आम्ही पाहतो की रात्रंदिवस त्याचं मनन करीतो. हा खरा यशस्वी असा विश्वासणारा आहे हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. एवढंच केवळ नव्हे, त्याच्या जीवनामध्ये तो जीवन जगत असताना काहीही असो त्याचं लक्ष देवाच्या वचनामुळे देवाच्या वचनाकडे असल्या कारणाने त्याचा दावा, त्याचा आधार हा म्हणजे देवाचं वचन असं आहे. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे तो सर्व गोष्टीमध्ये देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवून त्याद्वारे तो दावा करत असतो. तर देवाचं वचन हे त्याच्या जीवनामध्ये आनंद देणारं असं आहे. म्हणून आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना देवाच्या वचनामध्ये रमणे आणि त्याच्यामध्ये त्याचा रात्रंदिवस अभ्यास करणे आणि त्याप्रमाणे त्याचं अवलंबन करणे, तो कोण आहे बरं? तो आशीर्वादित आहे, तो धन्य असा आहे, तो नीतिमान असा आहे. आता तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो. पहिली गोष्ट आपण पाहिलो त्याचा मार्ग, यशस्वी विश्वासणाऱ्याचा मार्ग. दुसरी गोष्ट यशस्वी विश्वासणाऱ्याचा आनंद देवाच्या वचनामध्ये आहे. आता यशस्वी विश्वासणाऱ्याची तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्याची समृद्धी, त्याची भरभराटीबद्दल तिसऱ्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते, हे आपल्याला माहित आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, बाय द रिव्हर, या ठिकाणी कुठं आहे बरं? तो त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. म्हणजे त्याचं स्थान, विश्वासणाऱ्याचं स्थान, ज्या ठिकाणी देवाचा पुरवठा आहे, ज्या ठिकाणी देवाच्या वचनांचा पुरवठा आहे, त्या ठिकाणी त्याचं स्थान आहे. त्याला पुरवठा करणारं म्हणजे देवाचं वचन असं आहे. आणि इस्रायल लोकांच्या बाबतीत देखील आपल्याला माहित आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की या ठिकाणी पहिली गोष्ट आम्ही पाहिले की त्याचं स्थान, त्याची प्रमुखता. आता हे या ठिकाणी झाड म्हटलेलं आहे. झाड म्हणजे कधी देखील ते दिसणार असं असतं. झाड उंच असतं, झाड फळ देणार असतं, झाडाला सुंदरता असते, झाडाला सर्व काही गोष्टी असतात. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याची प्रमुखता, त्याची विश्वासणाऱ्याची प्रमुखता या ठिकाणी दिसून येतं. त्याचं जे जीवन आहे, त्याचं जीवन हे त्या झाडासारखा उंच चमकणारा असं असतं आणि त्याच्या भोवती राहणार असं असतं. म्हणून आम्ही पाहतो की ते सहज गतीनं त्या झाडाला पाहिलं जातं
तसं या यशस्वी विश्वासणाऱ्याचं जे प्रमुखता आहे ती पाहिली जाते. तिसरी गोष्ट याविषयी आपण पाहतो की त्याचं स्थायित्व. स्थायित्व म्हणजे हे झाड लावलेलं आहे, म्हणजे प्लांटेड या ठिकाणी म्हटलेलं आहे की लावलेले असले, झाड लाविलेले आहे, म्हणजे त्याचं स्थायित्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि आम्ही पाहतो की ख्रिस्ती जीवनाचं आमचं जे स्थायित्व आहे हे योग्य त्या ठिकाणी लागलेलं असलं पाहिजे. आणि पुढे आपण पाहतो चौथी गोष्ट, ते फळ देतं, ब्रिंग फोर्थ फ्रूट. या ठिकाणी आम्ही पाहतो की हंगामी फळ देतं. फळ देणे हे काय दाखवतं बरं? त्या विश्वासणाऱ्यांची उत्पादनता दाखवतं. त्याच्या जीवनाद्वारे पुष्कळ फळ तो देतो. त्याचं जीवन प्रभूसाठी आहे, त्याचं जीवन त्याच्या राज्यवाढीसाठी आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की हंगामी म्हणजे इन ही सीझन म्हणजे त्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जर आपण योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये जर वाचलं तर या ठिकाणी आपल्याला द्राक्ष वेलाचं जे उदाहरण आहे त्याविषयी आपल्याला दिसून येतं की जे त्या वेलीमध्ये आहे, जे फाटा वेलीमध्ये आहे ते फळ देतं. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की हा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि त्याची पाने या ठिकाणी काय लिहिलेली आहेत? त्याची पाने कोमेजत नाहीत. म्हणजे या ठिकाणी विश्वासणाऱ्याची शाश्वतता आपणाला दिसून येते. जो विश्वासणारा हा यशस्वी जो आहे तो कधी देखील हिरव्यागार पानांनी फुललेला असतो. हिरव्यागार फुलांनी फुललेला असतो. त्याचं जीवन जे आहे ते ताजेतवानं असतं, हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. आणि पुढची गोष्ट आपणाला पाहायला मिळते ती म्हणजे जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. म्हणजेच त्याच्या जीवनाद्वारे समृद्धी आहे, त्याच्या जीवनाद्वारे भरभराटी आहे. हे आपणाला हीच प्रॉस्पॅरिटी, त्याची समृद्धी या ठिकाणी आपणाला दिसून येते. मग आज आपण नीतिमान असे ठरवलेले लोक आहोत, आम्ही त्याचे अनुयायी असे आहोत, आम्ही प्रभूचे लोक आहोत, विश्वासणारे लोक आहोत. तर ही नीतिमानाची जी गुणलक्षणं आहेत ती म्हणजे आमच्यामध्ये असणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की आमचा मार्ग कसा असला पाहिजे, आमचा आनंद कसा असला पाहिजे. आमचा आनंद देवाच्या वचनामध्ये असला पाहिजे, त्याच्या सानिध्यामध्ये असला पाहिजे. आणि जसं ते या ठिकाणी झाडाविषयी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आमची समृद्धी देखील त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येते. परंतु जर आपण ख्रिस्तापासून दूर आहोत तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहे. म्हणजे त्यांचं स्थायित्व नाही. उडून जाणारे असे आहेत, ते दुर्दैवी असे आहेत, ते शापित असे आहेत. म्हणून हा दुसरा गट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यांचा जिवंत देवाशी कसलाच संबंध नसतो आणि ते पापी लोकांचीच मसलत घेत असतात. आणि त्यांचा जीवनक्रम जो असतो तो देवाला आदर न देणारा असतो. आणि गप्पा टप्पा मारणे त्यांना आवडत असतं, एकमेकांची निंदा करणे, एकमेकाविषयी बोलणे, याच्यातच त्यांना आनंद असतो आणि याच्यातच त्यांचा नाश हा शेवट असा असतो. बंधू भगिनींनो, आज आपण या स्तोत्र संहिता याच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहत असताना आपण हे उत्तेजन घेऊया. नीतिमान व अनीतिमान मनुष्याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आम्ही तर नीतिमान आहोत, विश्वासाने आम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. जसा स्तोत्रकर्त्याचा अनुभव आहे तसा आमचा देखील अनुभव असणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी यशस्वी विश्वासणाऱ्याची गुणलक्षण पाहत असताना आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहोत. एक म्हणजे यशस्वी विश्वासणाऱ्याचा जो मार्ग आहे त्याच्या तो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि त्याचं जीवनक्रम या जगाच्या राहटीप्रमाणे चालण्यासारखं नसतं.
दुसरी गोष्ट आपण पाहिलो, विश्वासणाऱ्याचा आनंद. त्याचा आनंद कशात आहे बरं? त्याचा आनंद त्याच्या वचनामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिलो, त्याची समृद्धी आहे, त्याच्या जीवनामध्ये भरभराटी आहे. झाड फळ देणार आहे. आमचं जीवन देखील भरभराटीचं असावं, फळ देणारं असावं, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून बंधू भगिनींनो, या स्तोत्र एक याच्यातून आपण उत्तेजन घेऊन आपल्या ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करूया.